काय होतं तुम्हाला सांग. शिंदे समितीत कोणा काय शिंदे समितीनं गोरगरिबात एक नाव कमी 58 लाख नोंदी दिल्या म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षण घातल्यामुळं शिंदे समितीने चांगलं नाव कमी मराठीच्या नावाला काही बोलत नाही म्हणून त्याला पाहिजे याला थोपडत नाही का याला काय समितीची परत बैठक होते सरकारी हस्तक्षेप न होतं शिंदे कमिटी सगळं हँडल करते का सांगितलं म्हणतो मला शिंदे समिती प्रमाणे तिने जरा नाव कमी झालं तिने मराठीच्या मनात दिले तिने नोंदी शब्द प्रमाणपत्र दिले 3 कोटी पर्यंत मराठा आरक्षणात गेला लोक शिंदे समितीला मानते शिंदे समितीची मधून भडक्यातून जरी आली ना तरी आमची पोरं वाट करून देते हे काय आठवड्याचं झाले नाही हिंदीचा असा पाठ करून तुम्हालाच मिळणार आहे बाबा पण सगळा खेळ बाकी आपला जवळ आता तुम्हाला खेळ होईल ना काही करावं तुम्ही मी आजच्या रात्री हिंदी लिहून घेतो यांच्याकडून काल जावं तुम्ही ते प्रश्न विचारला मी मग खाली धरी ना हिंदीत बोल आणि मग आता पण काय बोललो मी उद्या त्याला तुम्ही जे प्रश्न लिहून द्या त्याचे उत्तर मी लिहून घेतो हिंदी वाचत नाही की मग बोलायला थोडं काय आहे गावागावाली होती हैदराबाद गॅजेटवरती 13 महिन्यापासून अभ्यास झालाय आता वेळ कशाला पाहिजे ते त्यांना म्हणून काही गरज वेळेची काही नाही काही 1 मिनिट घेणार नाही तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची तयारीने त्यांना आता फौजबोलीला गोळ्या जरी घातल्या मला मी हाताला तयार नाही लिहून आणले होते आपण जी मागणी केली यादीनुसार मागण्या आणि त्याचं उत्तर असं ते केलं होतं किती मुद्दे सरकारने त्याचं उत्तर दिलं आहे त्यातलं किती मुद्द्यांना किमान तुमच्याशी मताची मराठा आणि कुणबी जे के याच्यासाठी 58 लाख नोंदीचा आधार हे मी त्यांना सांगितलं त्याची अंमलबजावणी करून टाक तर त्यांचं म्हणणं आहे आम्हाला ते काय नोटिफिकेशन करावं लागलं त्याच्यासाठी थोडा कालावधी लागेल सगळ्याकडे कालावधी लागत ठीक आहे म्हणजे तुम्हाला म्हणजे फायनल 6 महिने म्हणून होते ते म्हणजे त्याच्यात 58 लाख नोंदी फक्त छाननी करतो आम्ही त्याची आणि 1 ते 2 महिन्याचा फक्त मराठा आणि कुणबी ह्याची यासाठी वेळ द्या का तर त्यास 58 लाख नोंदी आणि सगळ्या सोयऱ्यांचं सुसूत्रता आम्हाला त्याच्यात आणायची तेवढ्यासाठी 6 महिन्याचा वेळ द्या म्हणलं 1 मिनिट नाही मराठा आणि कुणबीसाठी बरं का यासाठी पण ते म्हणलं 2 महिने का की कायद्याचं सगळं फॉलो करावं लागलं आणि तुम्हाला सगळ्याला कळतंय कायदे थोडंसं करावं लागलं तर ठीक आहे त्याच्यावर पहिल्यांदा एक म्हणत होते डायरेक्ट ते मराठा आणि कुणबी एक डायरेक्ट नाहीच म्हणत होते खूप काय अभ्यासाबरोबर तर तुम्हाला हे नाही तर परत उद्या त्याला मी कोणाला त्यांना वेळ नाही का दिल्या म्हणायची काही गरज नव्हती वेळ देते 5 मिनिटाचं काम त्यांचं म्हणणं आहे ते त्याचं जर हे नाही काढली काय म्हणजे नोटिफिकेशन काढायचं नाही गेला आणखी नंतर म्हणलं मी 1 मिनिट बी नाही एक मराठा आणि कुणबी ज्या काढायसाठी 1 मिनिट बी नाही नंतर म्हणलं पण ते 6 महिन्याचं 2 महिने राहते का ते त्यांचं म्हणणे 58 लाख नोंदी त्याची छाननी करून कायद्याचे फक्त आधी सुद्धा काढतो आम्ही आणि मग त्याला कायद्यात रूपांतरित करतो म्हणजे त्या महाराष्ट्रावर टिकत आता ते आता काढलं त्या कधी ते कॅन्सेल असते ते कोर्टात टिकणार नाही असं ठीक आहे म्हणलं मी आणखी त्याच्यावर बोललो नाही मी हा म्हणलो होता 2 महिने पण नंतर पुन्हा नाही म्हणलो 1 मिनिट बी वेळ मराठा आणि कुणबी कायद्यासाठी नाही हे सांगितलं काही मुद्द्यांवर चर्चा झाली ना सर सगळं डेटा नाही येणार तर त्याच्यावर आमची चर्चा झाली तुम्ही सगळं आमच्या गावाला उघड करून नका राहू तुम्ही प्रविष्ट तुम्ही प्रश्न असे विचारले तो माझा कार्यक्रम करता
जेवण मागण आता गडबड आहे का काही मराठा आणि कुणबी काढा एक आहे. ज्याला पाहिजे तो घेईन, ज्याला 97 कोळी वागायचं, 92 कोळी वागायचं, 98 कोळी वागायचं, 96 जेवढी त्यांना मी मोबाईल दिली 1 मिनिट त्यांना तेवढ्याच मोबाईल दिली मराठा आणि कुणबी चार काढा तुम्ही त्यात एक मोबाईल दिली त्यांना ज्याला घ्यायचे ते घेईन ज्यांना घ्यायचे घेणार नाही संपला विषय हे डोक्यात 96 कोळी राहते 75 कोळी राहते हिरवाडे आंदोलनात गॅस शब्द नाही काढला त्यांनी त्याला नाही हे नाही मी सांग ती क्षणा होती बघून घेऊन मग आंदोलनाचा विषय नाही या 3 मुद्द्याशिवाय दुसरे कोणते मुद्दे सरकारच्या समोर ठेवले त्यांनी मांडले त्याच्यासाठी सगळे मांडले त्यांनी जवळपास 6 मांडले हैदराबादच्या त्यांनी 7 मांडले मराठा आणि कुणबी हिंदी असे मांडले किर्शेचाही मांडला महाराष्ट्रातले सरसकट केसेस त्यांचं म्हणणं होते 54-52 केसेस असेल तिथे जरा वेगळ्या म्हणलं वेगळ्या म्हणजे कसं आहे त्याचं सांगा मला जरा कोणतं सरकारनं घातलेलं काय आमचं पोलिसांनी जा म्हणजे डोके फोडले त्यांच्यावरती कॅम्पाडरच्या किशी ओढले 307 सामूहिक गट त्यांनी रचला 120 बघ त्यांच्यावर दाखल करायला पाहिजे सामूहिक गट रचलेला त्यांनी आम्हाला म्हणजे 5 मुद्दा केस झाला 6वा मुद्दा बलिदान केलेल्या कुटुंबाचा आर्थिक निधी आणि नौकऱ्या आणि शिंदे समिती कायम ऍक्टिव्ह तिच्यात काय केलं नाही आता माझं काय राहिलं 7 झाल्यावर काय घेणार राहिलं परत पण लागणार औंध संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंट मागं राहिलं त्याच्यावर थोडा त्यांचा मला अभ्यास करायचा आणखी बाकी त्यांच्यावर त्यांच्या घरात माया घेणार मग याचं नाव घरी सगळे सगळ्याचा मूळ मुद्दा आहे मोबाईल आणि शिंदे समिती नाही ते जास्त प्रश्न काही शिंदे समितीने सांगितलं काम केलं बरोबर सरकार जात बाबा अन्याय राहत सरकारने ठरवायचं मराठ्यांना किती अपमान करायचं एक परवानगी देतो म्हणजे नाही का बारीकल्या काळात ते घात घातल्या तुला खाय बाबू तेवढं आणि तू पाच घेडोस तर खाली धुनीकडे आम्हाला सगळं करतं सरकार हातात आहे न्यायदेवतेना दोन कोणी घेऊ नये न्यायदेवता सगळ्यासाठी मुख्यमंत्री साबरापणा करता येतात आणि मुख्यमंत्री आम्हाला वेळ नक्की देणार इतके करोड मराठी सगळ्या मुंबईत तिथं तुम्हाला दिसत असते आपल्या मुंबई जिल्ह्यात फक्त माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला गाड्या मैदानावर सुरक्षित लावा मध्ये पाऊस आला तुम्हाला झोपायला तुमच्या मैदानावर गाडी जाता येईल दुसरं पोलिसांनी गाड्या दिल्या तर त्यांना सांगायचं मैदान पुढे सांग तिथं गाडी नेऊन लावायची इथं रेल्वेत लय मस्त मजा येईल 5 रुपयात माणूस कोणत्या कपाळात जातो आणि नाही काढलं तरी रेल्वे फ्री म्हणजे आता आमच्याकडे ती होती मी होती आपली तुम्ही आपला भोका दिला मला तिकडे पण माहिती मिळाली गृहमंत्र्याला आणि गृहराज्यमंत्र्याला दोघांना सांगतो पोलिस मुद्दाम कोणाच्या गाडी अडवून ट्रॅफिक जाम करते मुद्दाम पोलिसांनी हे करू नका गाड्या अडवल्या ट्रॅफिक जाम नाही होते काय होईल तुम्ही गाड्या अडवू नका प्रत्येक पोराला सांगा हे ग्राउंड आहे पोराला तुम्हाला सांगतो जे ग्राउंड सांगते त्या ग्राउंड लावायचे इथं मुंबईचं आझाद मैदानापासून सगळे 10-20 किलोमीटरच्या आतच आहेत आणि आपण तेवढे पैसे येणारे लोकच भिड्या त्यामुळे वाशी मार्केट म्हणले ना ते वाशी मार्केटला लावून टाका इथं मस्जिद बंद आहे तिथं लावा म्हणले तिथं लावून टाका ते म्हणले शिवडीला काय ग्राउंड आहे तिथं लावा काय टेन्शन घेता कशाला
आणि रेल्वेला प्रवास करत जा. आझाद मैदानकडे भेट. मुंबईचा फिरा फक्त कोणाला काही म्हणणार नाही. सामान्य लोक आपल्यासारखे गरीब आहेत बरं का. हा अजिबात नाही. मारलेले हे यांच्यासाठी गरीब मुंबईचा का गरीब मुंबईच्या लोकांना सगळ्या जाती धर्माचे लोक आपले. सामान्य लोकांच्या त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा. पोलीस बांधव आपल्या सेवेसाठी त्याला त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा. लक्षात आलं का? आणि झालं तर ते पोलीस पुढे गेलेले आम्हाला दिलेली त्याला माझे वाटकडे स्टेडियम बोला ना झोपण्या पोराच्या करायला छान झोप येत त्याच्यात. आणि आमचे लोक मराठीतील आसपास येतो मला आता एक जण काना देऊन सांगितलं ते मला मराठीचे जवळ आणि रेणू खूप घालू तुम्हाला वानकडे स्टेडियम आले चेंडू खेळत होतो एवढं वेळा आमच्या पोरांना आम झोपून जाते. एक बॅटीला आणते ती बॅटीला चेंडू आणते चेंडू आणा आणि थोडे आता पावसाच्या पाण्यात राहू दे ना आम्हाला भेटून झोपतील लेकर बाळा आमच्या गरीबाची नवीन शेत ठोकलेले होते फक्त कुठल्या फिल्टर हात लावणार का तिथल्या लावणार गेले आमचे पोर बोलावा ते वन खेळे स्टेडियम त्या गरीबाच्या पोराला मुख्यमंत्री साहेब आता येण्यावर करू नका बरं का. मला त्रास होण्याचा करू नका. मला तुम्हाला मोठं करायचं तुम्ही मुंबई येण्यावर करू नका. जे ग्राउंड लिडर त्याच्यावर गाड्या लावा हिंडा आपल्या इकडे शांततेत बेस्ट. अरे लय गैरसोय व्हायला आमची लय गैरसोय. या मुख्यमंत्र्याला असं वाटलं आमच्या पोरं करून जावं म्हणून त्याने हागाय मुताचं बंद केलं. त्याला कुलूप लावलं हागायच्या घराला. तुमच्या तिकडे त्याला कोणतं तरी ग्रह म्हणते स्वच्छतागृह नावाचं होतं हागायचं जागायचं. हाकलं नाव पाहिजे स्वच्छतागृह किंवा बस स्टँडला पाहिजे नाव स्वच्छतागृह. पोलीस स्टेशनला नाव पाहिजे स्वच्छतागृह किंवा असं मोठ्या याला हागायचा मुद्दा जमा केला. थांब ना यायला भाऊ दे ना त्याचं झालं की तो झालं की तो मार तिलाच पाडायचं ठेवलं. एक पत्रकार एक उठ होतो तुटूनच पडत नाही. मी सगळ्याला बोलत राहू म्हणून आम्हाला बोलत नाही त्यांना काय करतो म्हणून त्याने हगाय मुद्द्याचं बंद केलं. पाणी प्यायचं बंद केलं. त्यांनी परत आणखी जेवायचे काही असलं ते बंद केले म्हणून पोरं जिल्ह्यात सीएसटीला आणि त्या महानगरपालिकेमुळं पुढं त्याच्यामुळेच बसले होते पोरं. त्यानंतर माहिती घेतली का बसते चहा प्यायला सुद्धा जागा राहिली. इतका हलकटपणा मुख्यमंत्र्यांनी करावा का. आणि उद्याच्या तुम्ही आमचं पाणी बंद केलं पोराला प्यायचं आणि तुमचे आमदार खासदार मंत्री आमच्या मराठवाड्यातील जी लोक थोडे त्याचे पाईपलाईन आमच्या वावरचं गेलं आणि हो म्हणून फेकला. काय करेल तो तुमच्या आमदार खासदार मंत्र्याच्या पाईपलाईन आमच्या वावरचं त्यांनी आमच्या पोलवर लाईट नाही नेली. बऱ्याच आमदारांनी मंत्र्यांनी मधून कापून टाकलं आम्ही. असं घाण नाही वागायचं. मुंबई पेक्षा क्षेत्रफळानं संख्येनं महसुलानं महाराष्ट्र मोठा आहे. ते पोरही झाले म्हणून त्यांना असं विचार धरणार तुम्ही. अरे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला वाटत असं त्यांना चहा नाही पाणी नाही जेवण नाही मिळालं ते माघारी जाते आणि ते येतानाच 15 दिवसाचं गावाला घेऊन आले ते पडण सगळं आणलंय. सगळं जेवण पाण्याचं सुद्धा आणलंय. ते कुंकुळा पाणी आणायला बसले तुमच्या सरकारला पाणी पाहिजे त्यांच्या बिघात पण करा त्रास सहन करावा. आपल्याला जिंकून जायचंय. उभे येण्यावर फक्त करुणा कोणी आहो. चला धन्यवाद. माझा पाचही बाबा मग तोंड बोलत बांधव पनवेलकडे मुक्कामी जातात. त्यांना उद्या सकाळी 10 वाजता एकमेव ट्रेन सकाळी 10 नंतर ट्रेन असणार नाही. त्याच्यामुळे पनवेलकडे मुक्कामी जाणारे बांधवांनी एक सूचना लक्षात घ्यायची. उद्या तुम्हाला सकाळी 10 वाजता एकमेव ट्रेन आहे. उद्या रविवार असल्यामुळे आझाद मैदानाकडे येण्यामुळे सगळ्यांनी हात वर करायचे.
अरे पोराव थांबा एक मिनिट. मला असं वाटतं चॅनलच्या माध्यमातून मी एक महत्वाचं आव्हान करतो. जे कोणी हैदराबाद गॅझेटेर आणि सातारा संस्थांच्या गॅझेटीवर महाराष्ट्रभरात जेवढे अभ्यासक असतील त्यांनी आज रात्री किंवा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आझाद मैदानाला या. ज्यांना अभ्यासी मी काय फोन करू शकत नाही, सातारा संस्थान आणि हैदराबाद गॅझेटीवर या गॅझेटीवर ज्यांना खरा अभ्यास असेल खरा मला वाटतं नको अशा सगळ्या अभ्यासकांनी आज रात्री गांधी वाजली उद्या 12 वाजेपर्यंत या. महाराष्ट्रात बाहेर देशातून सुद्धा माणूस येऊ शकतो किंवा वाजेपर्यंत आझाद मैदानावर या. म्हणून आता आम्हाला काही विचारलं नाही, तुम्ही नंतर गोळ घालता आणि सगळ्या सोयीच्या बद्दल हा म्हणता वाशीला आणि नंतर सरकारचे भजे घेऊन माझ्या विरोधात बोलतात. तुमच्यासाठी लबाड दुसरं पुढे नाही. म्हणून पुन्हा एकदा लोकांच्या समोर आता तुम्हाला मीडिया समोर घालतो. मी फक्त आंदोलन प्रामाणिक करणारं पोरग आहे. थोडाफार अभ्यास कमी असेल तर तज्ञ पुढे या. मला वाटतं संभाजीनगरला एक तज्ञ येतं, नाव नाही मला माहिती, ते सूर्यवंशी काहीतरी सर बहुतेक नाव असं होतं. हा कुठले तरी आहे ते मला माहिती नाही. खूप चांगलं विश्लेषक आणि अभ्यासक त्यांचा. त्यांना जर चॅनलच्या माध्यमातून कळलं असेल तर त्यांनी इथं मुंबईला या आणि कोणाला फोन असेल त्यांना फोन करून बोलून घ्या. एवढेच पाहिजे ना. आता मराठा कुंडी त्याच्या तज्ञ अभ्यासक या 12 वाजेपर्यंत बघूया. हैदराबाद सातारा संस्थांचे या सगळ्या स्तरावरती अभ्यासक या. बाकीचे विषय ते करायला लागले तयार करून तर उद्या 12 वाजेपर्यंत या. उद्या 10 वाजता रेल्वे चालू त्यानंतर मेळावा ज्यांना येतील 10 वाजता कसे हॅलो आणखी सांगायचं राहिलं पोरं थांबा. मीडियाचा महत्वाचा विषय राहिला. मीडियावाल्याला सांगायचं मुंबईमधल्या काही पोराला त्रास द्यायचा नाही. एकाला सुद्धा दादागिरी करायची नाही विनाकारण. एकानेही पोराला माया त्रास द्यायचा नाही. नसता महाराष्ट्रात मराठी आंदोलन शांततेत सुरू करते. पुरा महाराष्ट्र नसल्याला बंद पडत. विनाकारण पोलिस चाव्या काढून घेतात मोटरसायकल. विनाकारण ती बंद करा म्हणून त्यांनी सांगायला तुम्ही ग्राउंडला पोरं जात नसते तर मी जबाबदारी घेतो. पण रस्त्यावर आलो तुम्हीच डावाला लागलो. पोलिसांनीच गाड्या आणायच्या पोराला नाही ट्रॉफिक जामची. आज तर घोटाळा आमचं सगळं खेळू नका. तिथून पुढे ग्राउंड देऊन टाका आणि पोराला त्रास द्यायचा नाही.